राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत। या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। निवारा, स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन मदत आणि वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली। अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून सर्व यंत्रणा सतर्क ठेवाव्यात असे दानवे यांनी सभागृहात स्पष्ट केले। माझा मुद्दा असा आहे की प्रचंड पाऊस होतोय। सभापती महोदय, संत तुकाराम महाराजांची पालखी आजपासून आणि उद्यापासून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देहू आणि आळंदीहून सुरू होतीये। पाऊस एवढा प्रचंड आहे, बऱ्याच ठिकाणी आव्हान केलं गेलं राज्य सरकारने की वारकऱ्याने जिथल्या तिथं थांबावं, पण वारकरी ऐकत नाही म्हणण्यापेक्षा त्या भावना आहे म्हणून ऐकत नाही, म्हणजे ते ऐकत नाही असा त्यांचा स्वभाव नाही। माझा मुद्दाच असा आहे की एवढ्या पावसाच्या स्थितीवर सरकारने तिथे करायच्या व्यवस्था, हा माझा मुद्दा आहे। म्हणून याला लागूनच मुद्दा आहे, कारण एवढा मोठा उत्सवच आहे आपल्या महाराष्ट्राचा वारकऱ्यांचा। आणि मग तिथे टॉयलेट्स आहे का, वारकऱ्यांना काही रेनकोट्स आपण देणार आहेत का, बाकी वेगळ्या आरोग्याच्या सुविधा रस्त्यावर आहे का, या दरवर्षी असतातच, परंतु अशी स्थिती पहिल्यांदा येते असं मी म्हणणार नाही। रस्त्याने पाऊस थोडा बहुत येतच असतो, परंतु सुरुवातीलाच पाऊस अशा पद्धतीनं येत असल्यामुळं आणि देहू आळंदीचे सुद्धा सगळ्या नद्या तुडुंब भरल्यामुळं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। वारकरी तिथं जाऊ शकतात आणि म्हणून याच्यामध्ये सरकारने निवेदन करण्याची आवश्यकता आहे, व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, त्याच्याविषयी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। म्हणून मी हा 289 मांडलेला आहे। मला वाटतं आपण चर्चा होईल, परंतु याच्यावर सरकारने निवेदन करावं।